एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी दत्ता सावंत यांची निवड। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे प्रदेशाध्यक्ष जकाप्पा कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील पदाधिकाऱ्यांची निवडीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले। या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जकाप्पा कांबळे, प्रदेश संघटक बापू लालसरे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मारुती सोनवले, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रावसाहेब प्रक्षाळे, शहर अध्यक्ष संगराज बिराजदार, जिल्हा युवक अध्यक्ष नागेश गेजगे, शहर उपाध्यक्ष सचिन जाकोडे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। आज आमचा प्रदेशाध्यक्ष जकाप्पाजी कांबळे साध्याचा साधा माणूस होता। आमच्या समोर आलेला कार्यकर्ता होता, पण असा कार्यकर्ता होता तो तडफडीचा कार्यकर्ता होता। तळमळ होती कार्याबद्दल त्यांची, या पक्षात काम करायची तळमळ इतकी होती। हेच आमचा जुना अध्यक्ष जकाप्पाजी आला, ते मागवा, हे मागवा, ते मागवा, ठीक आहे। तरी पण मी तिने मदत केली आहे। 4 सभेत 60-70 हजार होतो ही जकाप्पाजी घेऊन गेले। मला म्हणले अध्यक्ष आपल्या जोडीत तुम्हाला पद असल्याशिवाय मला बरोबर वाटत नाही, कारण कुठल्या कार्यालयात जर गेलो आम्ही मैसरच्या तर बाबा तिथे दत्ता सावंत गवई गटाचे अध्यक्ष, श्रीकांत सावंत गवई गटा असा आमच्यावर शिक्का आहे। त्यामुळे प्रत्यक्षात पदच असावं असं काय नेम नाही, पण नाही ते म्हणले पद असलं पाहिजे। परत साहेबांचंच म्हणणं आलं की पद पाहिजे तुम्हाला, चालतं ठीक आहे म्हणलं, तुम्ही कुठलं द्यायचं ते देतो म्हणतो, त्या मी स्वीकार करतो, कारण काम करणाऱ्यांना पदच असावं असं काय नाही। तर माळशिरस तालुक्यात बापूंना माहीत आहे आम्ही आजपर्यंत भरपूर आम्ही तिथं काम केलेलं आहे, आणि त्या ठिकाणी आठवले गटाची ताकद मोठी जरी असेल तरी त्या ताकदीलासुद्धा आम्ही तिथं घेऊन गेलेलं आहे। आणि आपल्या गवई साहेबांच्या जिथं तिथं आम्ही बोर्ड लावून तिथं सगळे उद्घाटन वगैरे बापूंच्या असते त्यावेळेस आम्ही केलेलं आहे। ते बापू असतील, आपले मान्यवर असतील, गवई साहेब, आणि आत्तासुद्धा आम्ही हे जकाप्पा कांबळे साहेबांनी आम्हाला जबरदस्त मोठी ताकद दिलेली आहे। तर आम्ही आणखी सुद्धा चांगल्या जोमाने काम करू, आणि जे काय तुम्हाला मी काय आता ह्याच्यात काय नवीनच नाही, पहिला जुनाच मुरुबी आहे, तरीसुद्धा जे माझ्याकडे तुम्ही पदाचं जे काय कार्यभार दिलेला आहे त्या पदाचं मी आपल्या पक्षासाठी आणि आपल्या सर्वांसाठी मी त्या पदाचं चांगल्या पद्धतीने काम करेन, एवढी मोठी मी गवाही देतो। जय देव, जय भारत, जय श्री बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, सावित्री फुले, रमाई भीमाई हा महापुरुषांना मी वंदन करतो की ह्या पक्षात भरपूर काम करत असताना बी 376 माझ्यावर गुन्हा दाखल झाला, तरी पण मी पक्ष सोडून आलेलं नाही। आणखीन हे दत्ता सावंत, श्रीकांत सावंत, बापू लालसरे हे सगळं मिळून हे सोलापूरमध्ये पक्ष टिकवले, म्हणून त्यांच्या आशीर्वादानं मला महाराष्ट्राध्यक्ष पद मिळालं। त्यांचासुद्धा मी शुभेच्छा करतो, मी आधार मानतो यांचं सगळ्यांचं। पण आज माझ्या पक्ष वरिष्ठ काम करत असताना मी दत्ताभाऊवर रागायला आलो होतो, तर माझा दत्ताभाऊ माझ्यावर रागायला आला नाही, माझं लहान भाऊ मला रागवलं म्हणून माझ्या बोलण्यावर दुर्लक्ष करून आज पश्चिम महाराष्ट्रात संघटक अध्यक्ष घेतले। तरी मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो। माझं भाषण संपवतो। जय भीम, जय हिंद।